81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग. हा एक्झाम्पल दिलाय आपल्याला 81चा वर्ग गुणिले 27चा वर्ग छेदामध्ये दिलाय आपल्याला 9चा घन गुणिले 3चा 5वा घात बरोबर एक्सचा घन. तर आपण एक्स घनाचा नंतर विचार करूया. उजवीकडे ज्या अर्थी एक्सचा घन दिलाय त्या अर्थी हे सोडवल्याच्या नंतर याचं रूपांतर आपल्याला घन संख्येमध्ये करायचे म्हणजे एक्सच्या घन बरोबर तुलना करून आपल्याला एक्सची किंमत काढता येईल. पुणे लोह चालक भरती 2024 नागपूर पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. तर पहा अति महत्वाचा एक्झाम्पलचा टाईप आहे. आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे घातांकाचे काही नियम. ते नियम जर आपल्याला माहिती असेल तर मला असं वाटतं एक्झाम्पल सोडवून अवघड नाहीये. तर मला असं वाटतं पहा आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. मी त्या ठिकाणी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काही मी घातांकाचे नियम लिहून दिलेले. त्या नियमांच्या आधारे आपण हे एक्झाम्पल सोडूया. पहा कसं सोडवता येईल. पहा 81चं रूपांतर आपल्याला कसं करायचं लक्ष द्या. हा 81 आहे ना याचं रूपांतर आपण 9 मध्ये करू शकतो. हा 81 म्हणजे 9चा वर्ग आहे हे लक्षात घ्या. म्हणजे 81च्या ऐवजी मांडले मी 9चा वर्ग पुन्हा त्याचा वर्ग गुणिले 27चं रूपांतर आपण 3 मध्ये करूया. 27 म्हणजे काय आहे तो 3चा घन आहे. 27च्या ऐवजी मी लिहिले 3चा घन आणि हा बाहेर त्याचा वर्ग. पहा छेदामध्ये पहा हा 9चा घन आहे तसाच लिहा त्याचप्रमाणे 3चा 5वा घात आहे तसाच लिहा. आता बरोबर पहा पुढे. आता बरोबर पहा 9चा हा 2 गुणिले 2 9चा होईल 4था घातांक. या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला पहिला फॉर्म्युला दिलेला आहे ए चा m वा घातांकाचा n वा घात. पाया दिला ए जर त्याला 2 घातांक असेल तर दोघांचा गुणाकार होईल. तसं या ठिकाणी 9 ला 2 घातांक आहेत 2 आणि 2 या 2च्या ऐवजी 3 येईल 4 येईल 5 येईल कोणताही नंबर येऊ द्या या दोघांचा गुणाकार होईल 9चा 4था घातांक गुणिले सेम वे 3चा होईल 3 2 6वा घातांक छेदामध्ये पहा 9चा घन गुणिले 3चा 5वा घात. आता या ठिकाणी पहा आता पुढे आपण पुढच्या फॉर्म्युलांचा वापर करूया. काय आहे पुढचा फॉर्म्युला पहा कोणता वापरावा लागेल आपल्याला. आता या ठिकाणी पहा 9चा विचार करूया आधी आपण. 9चा 4था घात 9चा 3रा घात तर 9चा होईल पहा पाया समान याला भागाकार म्हणतात. पाया समान जर भागाकार असेल पहा 9चा 4था घात भागिले 9चा 3रा घात पहा या ठिकाणी जर असं असेल मी या ठिकाणी तुम्हाला सूत्र दिलं असेल पहा हे पहा पाया समान याला भागाकार म्हणतात. अपूर्णांक आहे पण त्याला भागाकार म्हणू शकतो आपण. m वजा n वा घातांक या 2 घातांकाची वजाबाकी होईल. कधी पाया समान भागाकार असेल अशा वेळेला घातांकाची वजाबाकी. मग या ठिकाणी 4 वजा 3 होईल हे लक्षात घ्या. गुणिले आता पुढे सेम वे 3च्या बाबतीत 6 वजा 5 होईल. आता उत्तर येईल पहा या ठिकाणी 9चा 4 मधून 3वा घात गेला 4 वजा 3 1 गुणिले 3चा 1वा घात बरोबर या ठिकाणी पहा 9 हा 3चा वर्ग आहे गुणिले 3 म्हणजेच पहा या ठिकाणी हा झाला 3चा 3रा घातांक 2 अधिक 1 पाया समान घातांकाची बेरीज 2 अधिक 1 3 किंवा 9 त्रिक 27 27 हा 3चा घन आहे हे लक्षात घ्या. आम्ही या ठिकाणी तुम्हाला सूत्र दिलंय का पहा तर याचं सूत्र पण मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. ए चा m वा घात गुणिले ए चा n वा घात. पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते ए चा m अधिक n वा घातांक पहा. तर आता मी तुम्हाला सांगितलंय उजवीकडे दिलेला आहे एक्स घन आपण ही फक्त डावीकडील कंसाची किंमत काढली 3चा घन म्हणजेच हा 3चा घन आहे आपला एक्सचा घन. उजवीकडे एक्स घन दिलाय तुम्हाला विचारली एक्स ची किंमत किती आणि म्हणून हा घन घन जर आपण कॅन्सल केला तर एक्स ची किंमत मिळते आपल्याला 3. चला पर्याय क्रमांक किती आहे ते आपण पाहूया. पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक मिळतो आपल्याला 2. तर चला पुढचं एक्झाम्पल काय ते पाहूया आपण. पहा सोपं एक्झाम्पल आहे हे सेकंड एक्झाम्पल. 5चा 5वा घात म्हणजे किती
जालना पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल आणि धुळे पोलीस शिपाई भरती 2021 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल. 5चा 5वा घातांक काढायचा आहे आपल्याला. काय करायचंय? 5 वेळा मांडायचा आहे गुणाकाराच्या रूपात. 5वा घातांक 5 वेळा मांडायचा. तिसऱ्या घातांकाला 5 3 वेळा मांडायचा आहे. बरीचशी मुलं या ठिकाणी एक चूक करतात. तसं इथे पर्यायामध्ये उत्तर दिलं नाही. 5 5 25 लिहितात आणि मोकळे होतात. 5चा घन विचारला ना तर 5 त्रिक 15. बरीचशी मुलं असं करतात. हा सरावाचा अभाव आहे. सराव नसल्या कारणाने मुलं अशी उत्तर काढतात. तर चला या ठिकाणी काय करायचं, सोडवायचंय कसं तुम्हाला. 5 5 25 गुणिले पुन्हा 5 5 25 आणि ह्या 5 ने 1 नंतर गुणायचंय. तर इथे आहे 25चा वर्ग. 25चा वर्ग आपला पाठ असला पाहिजे 625. 625 ला 5 ने गुणा, उत्तर येऊन जाईल 5. 6 गुणिले 5 3000 आले. बरोबर आहे 3000 आणि 25 5 125 3125 असं तोंडी आपल्याला सोडवता आलं पाहिजे. नाही लक्षात आलं तर गुणाकार करा. उदाहरण क्रमांक आपण 3 पाहूया. नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. इथे सुद्धा आपल्याला एक सूत्र माहित असणं गरजेचं आहे. घातांकाचं कोणतं आहे ते मी सांगतो तुम्हाला. आधी आपण सोडवायला घेऊया. असं एक्झाम्पल तोंडी सोडवता येतं, पण त्यासाठी गरज आहे आपल्याला काही सूत्र माहित असण्याची. या ठिकाणी आपण सूत्र वापरणार आहोत. a चा 0वा घात बरोबर 1. कोणत्याही संख्येचा 0वा घातांक त्याची किंमत असेल 1. चला आपण सोडवायला सुरुवात करूया. 2चा घन गुणिले 2चा वर्ग कंसामध्ये 3चा 0वा घात 2चा 0वा घात बरोबर 2चा घन गुणिले 2चा वर्ग गुणिले 3चा 0वा घात किंमत आली 1 वाजा 2चा 0वा घात किंमत आली 1. इथे लिहून दिले सूत्र मी तुम्हाला. कोणतीही संख्या घ्या, घातांक 0 असेल किंमत 1. 1 वाजा 1 0, कंसाची किंमत 0. 0 ने या संख्येला गुणा, या संख्येला गुणा, उत्तर फायनली 0च येणार आहे. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तुम्हाला हे लिहायची पण गरज नाही. परीक्षेला लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचे सूत्र घातांक 0 असेल त्याची किंमत 1 असते. 1 वाजा 1 0, शून्याने इकडे किती संख्यांना गुणा, उत्तर आपलं 0च येणार आहे. डायरेक्ट असे एक्झाम्पल आपल्याला तोंडी सोडवता आलं पाहिजे म्हणजे आपला वेळ वाचतो. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. सेम प्रकार, सेम वे. हे पहा 1 वाजा 1 0, शून्याने इकडे कोणत्याही संख्येला गुणलं आपलं उत्तर 0च येणार आहे. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4 लातूर पोलीस भरती 2016 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल. कोणत्या सूत्रावर आधारित आहे? या सूत्रावर. हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. सूत्र माहिती असेल तर हे पहा किती महत्वाचा एक्झाम्पलचा टाईप आहे हे लक्षात घ्या. वारंवार हा टाईप विचारला जाते. चला आपण पुढचा टाईप घेऊया. हाही टाईप फार महत्वाचा आहे. हा सुद्धा पहा तुमच्या लक्षात आला असेल. 3चा 5वा घातांक 3चा 14 घातांक 3चा वर्ग यांच्यामध्ये गुणाकार आहे. SRPF 10 सोलापूर पोलीस भरती 2023 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. तोच टाईप खाली दिलाय, तोच टाईप या ठिकाणी दिलाय. नागपूर शहर पोलीस भरती, नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2014-16 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल्स. टाईप तोच आहे. कोणता फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे? पहा या ठिकाणी 0 आलेला आहे, लक्षात येत आहे. मागच्याच एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलंय a⁻0 असेल तर 1, a⁻0 असेल तर 1, या ठिकाणी येणार आहे 1. हे लक्षात घ्या. मग 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय करा, किमतीमध्ये बदल होत नाही. त्यामुळे तुम्ही हा नंबर डायरेक्ट कॅन्सल केला तरी चालू शकतो. कारण का इकडे मल्टिप्लाय गुणाकार आहे. गुणाकाराला 1 ने गुणलं किमतीमध्ये बदल होत नाहीये. तुम्हाला ते ठेवायचं असेल तरी पण ठेवू शकता. आपण या ठिकाणी एकच फॉर्म्युला महत्वाचा वापरणार आहोत. कोणता? की जो मी मागच्या एक्झाम्पल मध्ये पण लिहून दिले तुम्हाला मी. पाया समान आणि गुणाकार आहे पहा 3 3 3 याला पाया म्हणतात. 6 6 6 पाया म्हणतात. 4 4 4 पाया म्हणतात. पाया समान आहे. a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n वा घात. पाया समान, घातांकाची बेरीज गुणाकार असेल तर, तसं या ठिकाणी पाया समान घातांकाची बेरीज होईल
5 आणि 4 9 आणि 2 11 3चा 11वा घातांक पर्याय आहे का पहा. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. किती पण घातांक येऊ द्या, 3 येऊ द्या, 4 येऊ द्या, 5 येऊ द्या, 6 येऊ द्या, किती वेळा संख्या मांडलेली असू द्या, आपल्याला घातांकाची बेरीज करायची. सूत्रामध्ये फॉर एक्झाम्पल 2च टर्म घेतल्यात, फक्त 2च असतील असं नाही, 2 पेक्षा जादा असू शकतात. आता इथे या 2 अधिक 1 3 6चा तिसरा घातांक दिलेला नाही. सॉरी, मला असं वाटतं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 216 असेल. पर्याय क्रमांक 4 216 असेल, कारण का 6चा घन होतो 216. 6चा वर्ग आहे 36 आणि 36 गुणिले 6, 36 गुणिले 6 5 6 7 36, हातचे आले 3, 6 18 3 21 216. म्हणजे इथे पर्याय चौथं आपलं उत्तर येईल 216. त्यानंतर या ठिकाणी या 4चा पहा 2 अधिक 1 3वा घातांक, हा 0 त्यात जर शेवटी 3च राहणार आहे आणि म्हणून मी एक कट केलेले. 4चा घन आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी 4चा घन दिलेला नाही, मग 4चा घन आपल्याला काढावा लागेल. 4चा घन कमीत कमी आपले 31 पर्यंतचे वर्ग घन आपले पाठ असावेत, म्हणजे असे एक्झाम्पलचे आपल्या आन्सर्स तोंडी काढता येतात. मग इथे आलं 4चा घन, 4 चोक 16 16 चोक 64. पर्याय क्रमांक 1 4चा घन लक्षात घ्या, 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चोक 16 16 चोक 64. बरेचसे मुलं 4 त्रिक 12 करतात. पर्यायामध्ये जर 12 दिला तर खूप आनंद होतो, लगेच गोल केला, खूप सोपं आहे ना. तर हे सगळं सरावांती आपल्याला लक्षात येतं. तर अशा प्रकारे आपण आज 5 टाइप्स पाहिले एक्झाम्पलचे. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा फॉर डेली अपडेट्स.